मायबाप हो, या दत्ताची जयंती निमित्त राष्ट्रीय दुय्यम खेळाडूंचा आयोजन केलेला आहे आणि आम्ही दोनही पैसे उपस्थित झालो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। तसंच या समितीच्या सर्व ठेकेदार साहेबांना मी धन्यवाद देतो, आभार मानते। खास करून आमचे पाटील साहेब यांना सुद्धा धन्यवाद देते। बोबडे बाबाजींना सुद्धा धन्यवाद देते। या स्टेजवर या गावामध्ये मी पहिल्यांदा आली, पण आमची खातेदारी इतकी चांगली झाली, नाहीतर मायबापा कोणत्या ठिकाणी आल्यास कुठे गेला नाही का। पण या ठिकाणी एवढं मान सन्मान केलं, मी तुम्हा सर्वांचा आभार मानते आणि मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। तसंच प्रथम शाहीरा सोनू गायधने, शाहीरा सोनू गायधने, मुक्काम चित्रीपा तालुका अकोला जिल्हा गोंदिया, खडी गंमत किशान पंचशील, शाही शाळेत अरुणजी बनसो, ढोलक मास्तरात किशोर शिंदे, व्यंजन मास्तरात किशन शिंदे, सूर वादकात रामेश्वर भाऊ मेश्राम, नक्कलकारात सुधीर भाऊ लांजेवार आणि डान्सर आहेत सोनू आणि आकाश। हे माझ्या पार्टीचा परिचय झाला माहिती हो। होऊ शकते माझ्या गाण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या कोणत्याही कलाकृतीतून जरी का चुका झाल्या, मला आपली बहीण समजून, मला आपली मुलगी समजून तुमच्या चरणी तुमच्या पदरी जागा द्यावं। आणि माझी जी होणारी चूक आहे, माझ्या गायनातून होऊ शकते चूक, माझ्या बोलण्यातून होऊ शकते चूक, म्हणून त्या चुका माझ्या निदर्शनामध्ये आणून द्यावं। रात्री दिवसाचे कार्यक्रम चालू आहेत, माई बापा होऊ शकते काही गलती माझ्याकडून, म्हणून ती माझी चुका माझ्या निदर्शनामध्ये आणून द्यावा एवढी तुमच्याकडून अपेक्षा करते। आणि संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, संत जनाबाई, संत मीराबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कणाकणामध्ये निवास करणारी माता सरस्वती, मा दुर्गा भवानी, जिजाई रमाई, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, शाहू महाराज, शिवाजी महाराज, या सर्व साधू संतांना, बिरसा मुंडा, मानव धर्माचे संस्थापक महात्यागी बाबा जमदेवजी, बाबा हनुमानजी, आई वाराणसी, या सर्व साधू संतांना, सर्व थोर पुरुषांना मी नतमस्तक होते आणि मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। जय हिंद,
तुला म्हणतो की नभो नमो गात्या माथ्या पित्याला की नभो नमो गात्या माथ्या पित्याला त्यांच्यामुळे जीवन लाभला कार्य माझे सिद्ध कराया म्हणून तुला नवलतो की नभो नमो गा गुरुरायाला की नभो नमो गा त्या गुरुरायाला त्यांच्यामुळे गुण लाभला आणि कार्य माझे सिद्ध कराया म्हणून तुला नवलतो कोणाला घरी जायचंय का नाही बापा हो ये गलिया ये चौबारा ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा ये गलिया ये चौबारा यहाँ आना ना दोबारा अब हम सब है तुर्य विधाता रिद्धी सिद्धीच्या नाता विश्वाच्या तुर्य विधाता ये गणराजा तू दर्शन दे रे गणा हो रे गणा Yeah.
श्रद्धा आहे माई बापा माझ्या मनात विश्वास आहे म्हणून त्या गणेश भगवंताचं पूजन करत आहे म्हणून त्या गणेश भगवंताचं पूजन करत आहे आणि संत सांगतात अरे भावतीचा देव आहे संताची वाणी भावतीचा देव आहे संताची वाणी आणि आपल्याला वाचून पाहिलं का कोणी जरा वाचून पाहिलं का कोणी एखाद्या दगडाला जरी मारून आपण मनाभावानं जरी पूजन केलं त्या दगडामध्ये सुद्धा भगवंत शकते त्या दगडामध्ये सुद्धा भगवंताचा निवास असू शकते पण त्या परमेश्वराला पाहण्यासाठी माई बापा हो विश्वासाची गरज आहे श्रद्धेची गरज आहे काय म्हणते का म्हणतात मातीचा देव त्याला पाण्यात भेव मातीचा देव त्याला पाण्यात भेव अरे सोन्या चांदीचा देव त्याला चोरात भेव तेव्हा शान भेटत नाही रे देव काही बाजारचा भाजीपाला नाही त्या परमेश्वराला पाहण्यासाठी सतीची गरज आहे माय बाबा या आत्मयुग्रताची गरज आहे 3.5 हाताच्या देहामध्ये त्या परमेश्वराचा निवास आहे या 3.5 हाताच्या देहामध्ये त्या परमेश्वराचा निवास आहे पण या 3.5 हाताच्या देहातून त्या भगवंताला पाहण्यासाठी त्या परमेश्वराला पाहण्यासाठी कशाची गरज आहे कशाची गरज आहे अरे माणसाने माणसासारखंच वागावं लागते माणसाने माणसासारखंच वागावं लागते हाच तोड वाईट बोलते माय बाप आणि हाच तोड चांगलं बोलते पण म्हणून सांगतात खरा तो एकच धर्मा खरा तो एकच धर्मा जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे या मुखातून जरी एखादा वाईट शब्द निघला असेल या मुखातून जरी एखादा वाईट शब्द निघला असेल मुखातून वाईट शब्द निघाला कधी वापस नाहीत माय बाप हो मुखामध्ये कधी वापस येत नाही आणि म्हणून शब्द सांभाळून बोलायला लागते म्हणून शब्द सांभाळून बोलायला लागते आणि म्हणून म्हणते तुझ्या चरणाची
बाई भाऊ संगत कशाची असावी बाई बापू संगत कशाची असावी संगत चांगली विचाराच्या माणसांची असावी ज्या माणसाचे जरी विचार चांगले असतील ज्या माणसाचे जरी विचार चांगले असतील जो समाज सुधारक जरी असेल त्याचे विचार जरी वाईट असतील बाई बापू स्वतःचा परिवारच नाही या समाजालाही सुद्धा काही नवीन शिकव्या घडू शकत नाही या समाजाला सुद्धा नवीन काही शिक्षा घडवू शकत नाही पण त्याचे विचार चांगले पाहिजे त्याचे आचार चांगले पाहिजे आणि म्हणून समोर काय म्हणते ऐका
मुख्याची शाहीर देशमुख एवढ्या मोठ्या विदर्भाचे प्रांतीय कलाकार शाहीर टीव्ही स्टार टीव्ही सिंगर एवढ्या गावागावामध्ये शाहीर मुकेशांचा डंका वाजतो गावागावामध्ये शाहीर मुकेशरावांचा डंका वाजतो आणि एवढ्या मोठ्या शहराबरोबर माझा दुय्यमीचा कार्यक्रम आहे माय बापा हो या दुय्यमीचा कार्यक्रम आहे तर शाहिरीच्या रीतिरिवाजाने शाहिरीच्या परंपरेने शाहिरीच्या रीतिरिवाजाने शाहिरीच्या परंपरेने शाहीर मुख्याची जिथं कुठं असाल शाहीर मुख्याची जिथं कुठं असाल तिथून माझ्या प्रश्नाकडे लक्ष असू द्या प्रश्न असा माता पार्वती आंघोळीला बसली होती माता पार्वती आंघोळीला बसली होती आणि माता पार्वतीने मळाचा गणपती तयार केला माता पार्वतीने मळाचा गणपती तयार केला आणि मळाचा गणपती तयार करून दारामध्ये ठेवलं त्याला दारामध्ये ठेवलं आणि माता पार्वती आंघोळीला बसली माता पार्वती आंघोळीला बसली पण शंकरजीला माहित नव्हतं की हा माझा पुत्र आहे शंकरजीला माहित नव्हता की हा माझा मुलगा आहे जेव्हा शंकरजी आले तेव्हा जिद्द करू लागला गणेश तेव्हा जिद्द करू लागला गणेश भगवंत म्हणतात मी माता पार्वतीला वचन देऊन ठेवलं का मी आतमध्ये कुणाला येऊ देणार नाही मी आतमध्ये कुणाला अंदर येऊ देणार नाही पण जेव्हा त्या दोन बाप लेकांमध्ये जेव्हा युद्ध झाला जेव्हा त्या दोन बाप लेकांमध्ये जेव्हा युद्ध झाला त्या युद्धामध्ये गणेशाची शीर उडवली गणेशाची शीर उडवली मग शाहीरसाहेब मला हे विचारायचं आहे त्या गणेशाची शीर गणेश भगवंताची शीर अशी कोणत्या ठिकाणी जाऊन पडली ते गणेशाची शीर अशी कोणत्या ठिकाणी जाऊन पडली त्या ठिकाणाचं नाव सांगा त्या ठिकाणाचं नाव सांगा आणि त्या ठिकाणी आणि त्या शीरीचे काय झालं त्या शीराचं काय झालं फक्त एवढं सांगा जास्त नाम नका विचारणार नाही आणि सोबत काय तुझा
या भूतलावर जेवढे जीवजंतू दिवस आले ते प्रत्येक जीवजंतू सुप्रभात झाली आपापल्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार आपापल्या धर्माच्या कार्यपद्धतीनुसार सुप्रभात झाली की त्यांची अंघोळ स्नान झाली त्या आपल्या आराध्य दैवताची पूजा अर्चा करीत असतात हो. आणि प्रथम पूजा अर्चा आटोपली की तो मग द्वितीय पूजेला सुरुवात करतो ती म्हणजे या 3.5 हाताच्या शरीरामध्ये या 8 केली शरीरामध्ये असणाऱ्या विधवर पोटासाठी माझ्यासारखा माणूस गाव सोडून परगावामध्ये जातो. माझ्यासारखा माणूस आपली तालुका सोडून पर तालुक्यामध्ये जातो. कुणी कुणी माझ्यासारखा माणूस आपला राष्ट्र सोडून पर राष्ट्रामध्ये जातो. कशासाठी की मी माझ्या मुला बाळाचं भवितव्य मला सुखमय कसं करता येईल ह्याकडे त्याचं लक्ष असते.